आज ह्या कारखान्याचा पुन्हा एकदा पुनर्जन्माचा आज ह्या ठिकाणी सुरू झालेला आहे। 1970 साली मी जन्माच्या आधी हा कारखाना या ठिकाणी या भागातील सर्व जुनी मंडळी यांनी एकत्रित येऊन हा कारखाना त्यावेळेस उभा केलेला होता आणि तो कारखाना उभा करीत असताना जवळजवळ 360 गावचं कार्यक्षेत्र साहेब ह्या कारखान्याचं होतं आणि त्यावेळेस हा कारखाना चांगल्या परिस्थितीत चालत असताना नंतरच्या काळामध्ये ह्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये जवळजवळ 18 कारखाने झाले आणि ह्या कारखान्याच्या मशिनरीची परिस्थिती बघता बाकी सगळ्या आर्थिक गोष्टीची परिस्थिती बघता हा कारखाना या ठिकाणी मागे पडत गेला आणि हा कारखाना मागे पडत असताना आजपर्यंत हा कारखाना टिकविण्याचं काम आम्ही आमच्या या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे। हा कारखाना जवळजवळ 3 वेळेस लिक्विडेशन मध्ये हा कारखाना निघाला, परंतु त्यामधून सुद्धा बाहेर काढून हा कारखाना चालविण्याचं काम आम्ही आज या ठिकाणी केलेलं आहे। ज्या आपल्या सर्व पूर्वजांनी या ठिकाणी हा कारखाना उभं करण्याचं काम केलंय त्याच माध्यमातून आज सुद्धा कालच्या निवडणुकीमध्ये आणि दत्ताबाला सोबत घेऊन की ज्यांचं आमचं वय गेल्या 40 वर्षापासून वय होतं ते वय विसरून ही संस्था टिकली पाहिजे या माध्यमातून पुढे जाण्याचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयामध्ये आपले पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब त्यांचं मोठं योगदान त्या ठिकाणी आहे। काही दिवस कारखाना त्यांच्याकडे चालवायला दिलता, परंतु काही तांत्रिक कारणामुळे तो कारखाना चालला नाही, परंतु पुन्हा एकदा नव्या जोमानं त्यांनी आम्हाला मुंबईला बोलून घेतलं आणि हा कारखाना वापस द्यायचा आहे असं सांगितलं आणि निश्चित आपण त्या सर्व सभासदांनी त्यांचं या ठिकाणी एका टाळ्या वाजून कौतुक केलं पाहिजे। एखादी वस्तू एखाद्या माणसामध्ये घेतली तर वस्तू तशीच जरी राहिली तरी वापस द्यायचं काम कुणी करीत नाही, परंतु त्यांनी ते काम केलं आणि काम केलंच नाही तर 80 कोटी रुपयाचं कर्ज त्यांनी त्यांच्या स्वतःच्या राजकीय ताकदीवर की जे कर्ज न बसत नव्हतं कर्ज, परंतु ते कर्ज बसून देण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। आणि निश्चित साहेब हा कारखाना स्वर्गीय पंडितांना असतील, आडसकर साहेब असतील किंवा BN पाटील साहेब असतील, आनंद बापू चव्हाण असतील, भगवानराव लोटे असतील किंवा सर्व हे जी जुनी मंडळी होती त्या सगळ्या मंडळीनं एका ताकदीनं हा कारखाना उभा केलेला होता। आतापर्यंत हा कारखाना यापर्यंत आणण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि तुमची भरीव मदत आज या ठिकाणी झालेली आहे। मुंडे साहेबांनी कारखाना चालविताना सुद्धा त्यांना सुद्धा खूप त्रास झाला, त्यांचे सुद्धा म्हणजे स्वतःचे पैसे टाकून त्यांनी हा कारखाना या ठिकाणी म्हणजे चालवला, त्यांचं सुद्धा प्रचंड नुकसान झालं, परंतु नंतर सुद्धा आपण ह्या जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारलंय ह्या मतदारसंघाचं की ज्या मतदारसंघाच्या गावामध्ये हा कारखाना येतो त्या मतदारसंघाचे प्रमुख म्हणून त्यांनी हा कारखाना परत एकदा अजून एवढी हिंमत दाखवून या ठिकाणी हे कर्ज आपल्याला मिळवून दिलेलं आहे। त्याच्यामुळं या कारखान्याचा पुनर्जन्म झालेला आहे। या कारखान्यामध्ये जिल्हा बँकेचं देणं असेल, SDFचं दिल्लीचं देणं असेल, वेगवेगळ्या छोट्या मोठ्या काही बँकांचं देणं असेल, काही कामगारांचं देणं असेल, काही PFचं देणं असेल, काही ABCDचं देणं असेल, हे देणं देऊन उर्वरित पैशामध्ये हा कारखाना आपल्याला चालू करायचा आहे। ह्या कारखान्याची मशिनरी जवळजवळ 1970ची, परंतु मुंडे साहेबांनी सुद्धा ह्या कारखान्याची बरीचशी मशिनरी या ठिकाणी बदललेली आहे, ती मशिनरी सुद्धा नवीन केलेली आहे। त्याच्यामुळं अजून थोडं काम केल्यानंतर हा कारखाना चालणार आहे। त्याच्यामुळे साहेब आता राजकारण ह्या ठिकाणी राहिलेलं नाही आणि ह्या कारखान्याच्या बाबतीमध्ये आता इथून पुढच्या काळामध्ये तर राजकारण हा शब्दच ह्या ठिकाणी राहणार नाही। तुमच्या मार्गदर्शनाखाली उद्या कुणी कुठे असू काही जरी झालं तरी तुमच्या मार्गदर्शनाखाली हा कारखाना कायम स्वरूपी आपण सगळेजण जोपर्यंत या ठिकाणी राजकीय पक्षामध्ये राजकीय काम करत असताना आपण काम करू तोपर्यंत हा कारखाना आपल्या सोबतच या ठिकाणी काम करणार आहे। कारण ही वस्तू आता बाबांनी सांगितल्याप्रमाणे
या कारखान्याच्या खाली जवळजवळ 18 कारखाने झाले आणि या कारखान्याचे जवळजवळ एक 100 तरी एमडी या कारखान्यामध्ये काम करणारे लोक 100 तरी एमडी म्हणून या ठिकाणी गेलेले आहेत. परंतु आज ही वस्तू साहेब या ठिकाणी टिकलेली आहे आणि तुमच्या माध्यमातून ही वस्तू पुढचे 50 वर्ष अजून ही वस्तू या ठिकाणी तशीच राहणार आहे आणि निश्चित या भागातील सभासद असतील किंवा सर्व कामगार असतील किंवा सर्व ठेकेदार असतील आपल्या रूपानं या कारखान्याला एक दैवत या ठिकाणी मिळालेलं आहे आणि निश्चित कायमस्वरूपी आपल्या मार्गदर्शनाखाली हा कारखाना भविष्य काळामध्ये चालविण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. डिस्टिलरीचा प्रकल्प आहे, अजून कारखान्याची कॅपॅसिटी उद्या भविष्य काळामध्ये वाढविण्याचा विषय असेल किंवा कारखान्याला अजून एमईसी बँक मिळवून देण्याचा विषय असेल, हे सुद्धा विषय आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि आपण निश्चित आम्हाला मदत केली त्या मदतीला पुढे जाऊन आपण सर्वजण मिळून पुन्हा एकदा ह्या कारखान्याला वैभव प्राप्त करण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करू एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि परत एकदा अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक या भागातील सर्व प्रमुख सभासद यांच्या वतीनं आपण या कारखान्याला मदत केली त्याबद्दल आपल्या सर्वांचे त्या ठिकाणी आभार मानतो. आज आपल्या माध्यमातून अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याला उचित अवस्थेत आणण्याकरता आपण जे मुलाचं सहकार्य केलं त्याबद्दल कृतज्ञता म्हणून या ठिकाणी आम्ही आपल्या या ठिकाणी सत्कार करून आमची कृतज्ञता व्यक्त करत आहोत. या ठिकाणी उपस्थित आमचे चेअरमन, सर्व संचालक मंडळ, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष बबन भैया, जिल्हाध्यक्ष शिरसाट साहेब आणि तालुकाध्यक्ष राजाभाऊ, विलास काका आणि सर्व संचालक मंडळ, उपस्थित शेतकरी बाबा, आज मुंडे साहेबांचे आभार मानण्याचा हा प्रसंग या ठिकाणी आला. अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याच्या इतिहासामध्ये एक नवं पान या माध्यमातून लिहिण्याचा योग आहे असं म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही. आणि मुंडे साहेबांना एक हमी देऊ इच्छितो की आम्हा सर्व संचालक मंडळाला, चेअरमन सहित, की ही आम्हाला हा कारखाना ऊर्जित अवस्थेत त्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी ही आम्हाला शेवटची संधी आहे या गोष्टीची सुद्धा जाणीव आम्हाला. आणि हा कारखाना बऱ्याच वेळेस आता आपण चालवायला घेतला, मधीत सोडला त्याबद्दल आणि पुन्हा 80 कोटी केले त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आम्हाला काम करण्याची संधी दिली त्याच्यामुळे पुन्हा आपले आभार. आणि तमाम या अंबाजोगाई कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना या निमित्तानं खरोखर न्याय देण्याचं काम भविष्यामध्ये होईल याच्याबद्दल सर्व संचालक मंडळाच्या वतीने मी तुम्हाला हमी देतो. कारण ज्या पद्धतीनं हा कारखाना इथं उभा झाला त्याच्यावर अनंत अडचणीमध्ये हा कारखान्यातून गेले. कारण बरीच वर्ष आमचं आणि आडसकर साहेबांचं येड्या वापरायचं नातं होतं, त्याच्यामुळे सगळ्या भानगडी होत गेल्या. पण आता आमचं आम्ही मिटविलं आणि आता या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा हेवेदेवा किंवा कुठल्याही प्रकारचा म्हणजे राजकीय हेतू मनात ठेवून या कारखान्यामध्ये भविष्यात काम होणार नाही याच्याबद्दलची पण हमी मी तुम्हाला देतो. आणि हा कारखाना चालवण्यासाठी ज्या ज्या पद्धतीनं भविष्यात आणखीन नुसतं एवढं देऊन भागणार नाही साहेब, तुमचं कायम लक्ष असलं पाहिजे. तुमचं कायम लक्ष राहिलं तर ही चालते. कारण एवढी मदत दिली म्हणजे ह्याच्यातून फार म्हणजे ही होईल अशाची गोष्ट नाही, परंतु आमचा प्रामाणिकपणा बघून तुम्ही आम्ही या कारखान्यावर पदरचं डिझेल खर्चून पदरचं खाऊन ह्या कारखान्याचा 1 रुपयाचाही दुरुपयोग होणार नाही याची मंदिरामध्ये मी तुम्हाला हमी देतो. आणि या ठिकाणी सर्व सभासद भावांना साहेबांच्या समोर एक शब्द देतो की या कारखान्याच्या माध्यमातून ज्या ज्या वेळेस हा कारखाना नवीन ह्याच्यात काम करत असताना, सीझन सुरू करत असताना मी साहेबाला सुद्धा बोललो होतो आपल्या बॉयलर प्रतिपणाच्या दिवशी की साहेब काहीतरी भाव जाहीर करा, त्याच्याशिवाय ही लिस्ट होणार नाही. कारण काय होईल, दर 2-4 वर्षाला नवा माल बदलायला आणि मग लोकांना पैसे मागावे कुणाला हा मोठा प्रश्न पडा. परंतु हा प्रश्न आता भविष्यामध्ये पडणार नाही. कारण हा
आम्ही तुम्हाला एवढा विश्वास देतो की जे कारखाने चांगला भाव देणार आहेत त्यांच्या बरोबरीनं भाव तुम्हाला देण्याचा या पद्धतीनं या मंदिरामध्ये मी तुम्हाला हमी देतो। आणि नुसती हमी नाही तर पुढच्या सीझन मध्ये आम्ही आता म्हणजे पाहणी करायला आमचे कर्मचारी गेलेले, ऊस किती उपलब्ध आहे। जर आम्हाला लक्षात आलं की आम्ही 2.5 लाखाच्या वरचं ट्रेसिंग आम्ही क्रॉस करू शकतो तर 1 लाख टक्के आपल्या दोघे कारखाना चालू करायला काही अडचण येणार नाही। मुंडे साहेबांच्या इकडचे बरेच ऊस आहेत, तिकडून सुद्धा गेल्या वर्षी ऊसाची फार मोठी आवक झालेली आहे आणि परळी तालुक्यामधून सुद्धा या ठिकाणी ऊस आपल्याला मिळणार आहे। आणि परळी असेल, अंबाजोगाई असेल, केज असेल, ह्या तिन्ही तालुक्यामध्ये कुठल्याही सभासदाला किंवा ऊस उत्पादकाला तो सभासद असो अथवा बगर सभासद असो सर्वांना सारखा भाव आणि तो पण नगदी स्वरूपात देण्याचं काम आम्ही या सीझन मध्ये करणार आहे। त्याच्यामुळं पुन्हा महाग राहिले, 200 राहिले, शेतकऱ्याचं पेमेंट असेल, वाहतुकीचं पेमेंट असेल, कर्मचाऱ्याचा पगार असेल, हा पगार महिन्याला देण्याचं काम या ठिकाणी होणार आहे। त्याच्यामुळे हा सीझन जर आम्ही व्यवस्थित नाही करू शकलो तर पुढच्या सीझन मध्ये काही आमचं खरं नाही, ह्या गोष्टीची सुद्धा जाणीव आम्हाला आहे। आणि म्हणून आम्हाला ह्या सीझन मध्ये अंबाजोगाई कारखाना निस्ता चालविणं नाही तर पळविणं गरजेचं आहे, त्याच्याशिवाय आम्हाला गरजेचं नाही। कारण ही शेवटची संधी आमच्या आयुष्यामध्ये आपण आणून दिलेली आहे, त्याच्याबद्दलच की आम्ही या ठिकाणी कृतज्ञता म्हणून तुम्हाला बोलावलं, तुमचं ऋण व्यक्त करण्याकरता। आणि भावी काळामध्ये अंबाजोगाई कारखान्याला असा उत्कृष्ट आणि अंबाजोगाई कारखान्याला अशा शिखरावर घेऊन जाण्याचं उद्दिष्ट आहे की इतर साखर कारखान्यांनी सुद्धा अंबाजोगाई चालू व्हायला आहे म्हणलं तरी ह्यांना धडकी भरती। आता सध्या सुद्धा परिस्थिती नसताना तुम्हाला माहिती आहे 95-96 ला आम्हाला ऊस देत नव्हते, आम्ही नगदी ऊस देण्याचा प्रयत्न केला। समजा 720 रुपये आपण नगदी ऊसाचा भाव दिला, 450 रुपये 15 पेमेंट होतं आणि वरचे पैसे नगदी काट्यावर चेक आम्ही तुम्हाला दिले, ते सगळे चेक ओढले। तेव्हा तर आमच्या पैसे काहीच नव्हतं। आता तर धनंजय मुंडे साहेबांसारखा माणूस आमच्या पाठीमाग आणि पुन्हा पैसे घेऊन माणूस मागा असल्यामुळे आम्ही त्याच्याचं वापर घेतला, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। त्याच्यामुळे अंबाजोगाई कारखान्याला भविष्यामध्ये पुन्हा दुसऱ्याच्या कुणाच्या हाताकडे बघायची पाळी येणार नाही अशा प्रकारची हमी या ठिकाणी देतो। आणि परत एकदा संचालक मंडळाच्या वतीनं धनंजय मुंडे साहेबांचे मनपूर्वक आभार, सर्व सभासदांच्या वतीनं आभार। आणि या ठिकाणी आलात त्याबद्दल आम्ही आपले आभार मानतो। आणि या ठिकाणी सांगायचंय, मुंडे साहेबांनी हा कारखाना चालवायला घेतला पण पुन्हा कार्यकर्त्याचा आग्रह म्हणा 80 कोटीसह बरोबर 80 कोटीसह परत केला आणि पुन्हा देत असताना कृषी उत्पन्न बाजार समितीचा व्याप वाढला म्हणून 5 एकर जमीन बाटा शोरूमच्या बाजूला रस्त्यावरची जमीन की आता नोकऱ्याला नाव आहे, तिथं 300-400 दुकाने निघतील, अनेक जणांचा व्यापार तिथं पुरेल म्हणून 5 एकर जमीन विनामूल्य आदरणीय मुंडे साहेबांनी कृषी उत्पन्न बाजार समिती अंबाजोगाईला ही दिलेली आहे। उद्या तिची मोजणी होणार आहे आणि शेतकऱ्याचा माल भाव कमी जास्त झाला तर गोडाऊन मध्ये बसला पाहिजे, शीतगृह निर्माण झालं पाहिजे म्हणून 25 एकर जागा येटाची खंडीकडे जाणाऱ्या रोडला त्या बाजूला 25 एकर जमीन अशी 30 एकर जमीन मुंडे साहेबांनी विनामूल्य आपल्याला दिलेली। म्हणून जिल्ह्याचं महाराष्ट्राचं राजकारण करत असताना नेता कसा असावा, महाराष्ट्राचा कृषी मंत्री पद अत्यंत शरद पवारांनंतर लहान वयात सांभाळणारा हा आपला पोरगा पण आपल्याला लक्षात येत नाही। मित्रांनो, देत असताना भरभरून देणारा हा कार्यकर्ता आहे, खिशात काही असू नसू। मी पहिल्यांदा विरोधक होतो पण ज्यावेळेस त्यांच्या संपर्कात आलो, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करायला लागलो, सगळ्यांनी सहकारी म्हणून काम करायला लागलो, पण कार्यकर्त्याचं दुःख आहे माझं दुःख आहे, त्याचा आनंद हा माझा आनंद आहे असा म्हणणारा हा कार्यकर्ता आहे। मी स्वतःला नेता म्हणून कधी घेत नाही, आपले समूह असते म्हणून देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं, देता देता देणाऱ्याने घेणाऱ्याचे हात द्यावे। म्हणून आमची गरज आहे मुंडे साहेबा की तुमच्यासारखं राज्य पातळीवर नामदार अजितदादा पवार साहेब असतील, एकनाथरावजी असतील किंवा फडणवीस साहेब असतील, यांची अत्यंत त्या सगळ्या निर्णय प्रक्रियेचा हा नेता आहे। म्हणून आपली जबाबदारी आहे की आम्ही तुम्हाला मागत जाऊ, हक्कानं मागत जाऊ,
तुम्ही हक्कानं देत जा. ज्या ज्या वेळेस तुम्हाला मताच्या रूपाने आम्हाला द्यायची वेळ येईल त्यावेळेस तुम्ही महाराष्ट्रभर फिरा. अहो ते धनंजय मुंडे साहेबांची आजच सभा हिंगोलीला झाली, कोल्हापूरला झाली, सांगलीला झाली, साताऱ्याला झाली. हे ऐकत असताना आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांचं मन भरून आलं पाहिजे. म्हणून मी तुम्हाला भरभरून शुभेच्छा देतो. ज्यांची इथं सभा होती या मारुतीचा ज्याला आशीर्वाद मिळतो तो एक दिवस महाराष्ट्राचं नेतृत्व करत असतो. त्या राजकारणात आपण तर उगवता तारा आहातच, पण आता सेट झालेला तारा आहे मुंडे साहेब. म्हणून मी सगळे आपल्या भागातले शेतकरी आता दत्ता भाऊची आणि अडसकर साहेबांची खरी जबाबदारी, कारण आता 2-4 महिन्यांना निवडणुका होणार आहेत. पुन्हा अडसकर साहेब मुंबईला गेले तर दत्ता भाऊ तुमच्यावर जबाबदारी. म्हणून भरभरून भाव आम्हाला 5-50 या मांजरा अरेनापेक्षा 50 रुपये कमीच असतील, पण आपण तितका भाव जर दिला तर सगळे शेतकरी कारण ही मदर टंग आहे, म्हणजे ही मदर मात्र वाहिनी आहे. अंबाजोगाई कारखान्याचा आदर्श घेऊन सगळे कारखाने जे फळाला आले, ज्यांनी चांगला भाव दिला, विलासराव साहेबांसारख्याचं राजकारण जिथं उदयास आलं त्या मांजरा पट्ट्याला सुद्धा आपलं मार्गदर्शन लावलं. मग आम्ही का माग. म्हणून आता हे सगळं राजकारण सोडा जाता हो तुम्ही. ही सगळी जबाबदारी तुम्ही आपला नेता करून नाही त्याच्या खांद्यावर आपण देऊ. तुम्ही वडील भावासारखे आशीर्वादाचा हात आपण सगळ्यांनी धनंजय मुंडे साहेबांवर ठेवू. मुंडे साहेब तुम्ही तरुण आहात, तुमचे खांदे मजबूत आहात, फरके वक्ते आहात. महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्याला जनतेला तुम्ही कन्व्हिन्स करू शकता. तुमचं सरकार दरबारी वजन आहे, ही सगळी माया, ते सगळं जी पुण्य आहे ते शेतकऱ्याच्या भोळीत टाकायचं काम करा. आई जगदंबा आणि योगेश्वरी माता आपल्याला उदंड आयुष्य द्यावं आणि शेतकरी शेतमजुराचं काम करण्यासाठी आपल्याला बळ द्यावं ही सदिच्छा व्यक्त करतो. थांबतो. जय